चंद्रपुर के सरकारी मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में मरीजों को उपलब्ध कराई जा रही सुविधाओं और विभिन्न समस्याओं का जायजा लेने के लिए विधायक किशोर जोरगेवार ने अस्पताल का ऑन द स्पॉट निरीक्षण किया। चंद्रपुर के सरकारी मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में मरीजों को उपलब्ध कराई जा रही सुविधा और विभिन्न समस्याओं का जायजा लेने के लिए विधायक किशोर जोरगेवार ने अस्पताल का ऑन द स्पॉट निरीक्षण किया। इस दौरान अस्पताल परिसर में गंदगी कई स्थानों पर बंद एसी तथा कर्मचारियों की ड्यूटी से नाराज रहने की शिकायतों पर उन्होंने नाराजगी जताते हुए मरीजों को बेहतर स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराने के साथ ही स्वच्छता, सुरक्षा और सेवा व्यवस्था में तत्काल सुधार के निर्देश संबंधित अधिकारी को दी। निरीक्षण के दौरान अस्पताल के विभिन्न विभागों का जायजा लेते हुए विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि सरकारी अस्पताल में आने वाले प्रत्येक मरीज पहले से ही शारीरिक और मानसिक परेशानी से गुजर रहा होता है। ऐसे में डॉक्टरों, नर्सों और अन्य कर्मचारियों का मरीजों तथा उनके परिजनों के साथ संवेदनशीलता और सौजन्य से व्यवहार करना आवश्यक है। उपचार संबंधी जानकारी मरीजों को उचित रूप से उपलब्ध कराने और अनावश्यक परेशानी से बचाने के निर्देश भी उन्होंने दिए। इस समय उन्होंने अस्पताल की स्वच्छता को लेकर लगातार शिकायतें मिलने का हवाला देते हुए विधायक ने कहा कि अस्पताल जैसे संवेदनशील स्थान पर स्वच्छता सर्वोच्च प्राथमिकता होनी चाहिए। निरीक्षण के दौरान कुछ स्थानों पर गंदगी पाए जाने पर उन्होंने नाराजगी व्यक्त की और नियमित सफाई एवं निगरानी सुनिश्चित करने के निर्देश दिए। तो वहीं ड्यूटी से कर्मचारियों की अनुपस्थिति रहने की शिकायतों को भी गंभीरता से लेते हुए जिम्मेदारी से कार्य नहीं करने वालों के खिलाफ प्रशासन को आवश्यक कार्रवाई करने को कहा। साथ ही अस्पताल के विभिन्न विभागों में एसी बंद होने की स्थिति पर भी विधायक ने अधिकारियों को फटकार लगाई। मरीजों और उनके परिजनों को गर्मी में परेशानी न हो, इसके लिए खराब एसी की तत्काल मरम्मत कर सभी आवश्यक सुविधाएं सुचारू रखने के निर्देश दिए। अस्पताल 24 घंटे संचालित होता है, ऐसे में शौचालय रात 8 बजे तक ही खुले रहने की जानकारी पर भी उन्होंने आपत्ति जताई। उन्होंने शौचालयों को 24 घंटे खुला रखने के स्पष्ट निर्देश दिए। अस्पताल में अग्नि सुरक्षा व्यवस्था की भी विधायक ने समीक्षा की। फायर एक्सटिंग्विशर, अग्निशमन प्रणाली, आपातकालीन निकासी मार्ग और विद्युत व्यवस्था की नियमित जाँच कराने तथा किसी भी आपात स्थिति में मरीजों को सुरक्षित बाहर निकालने के लिए आवश्यक व्यवस्था तैयार करने को कहा। इसके अलावा मरीजों और उनके परिजनों के लिए स्वच्छ एवं सुरक्षित पेयजल की पर्याप्त व्यवस्था, पानी के स्थानों में नियमित सफाई तथा पानी की गुणवत्ता की जांच सुनिश्चित करने के निर्देश दिए। विधायक जोरगेवार ने कहा कि अस्पताल की सुविधाओं को लेकर केवल कागजी कार्रवाई पर्याप्त नहीं है, मरीजों को वास्तविक रूप से इसका लाभ मिलना चाहिए। प्रशासन को तत्काल सुधारात्मक कदम उठाकर उनकी प्रभावी अमल बजावनी सुनिश्चित करनी होगी। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में नवजात शिशुओं के लिए ह्यूमन मिल्क बैंक शुरू करने की भी घोषणा की। उन्होंने कहा कि जरूरतमंद नवजात बच्चों को सुरक्षित एवं पोषक मानवीय दूध उपलब्ध कराने के लिए यह सुविधा बेहद उपयोगी साबित होगी। उन्होंने इसके लिए आवश्यक निधि उपलब्ध कराने का भी आश्वासन देते हुए कहा कि इस कार्य में निधि की कमी नहीं आने दी जाएगी। इस निरीक्षण के दौरान मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कामले, निवासी चिकित्सा अधिकारी डॉक्टर निवृत्ति जीवनी, अतिरिक्त जिला शल्य चिकित्सा डॉक्टर भास्कर सोनारकर, सार्वजनिक निर्माण विभाग के उप अभियंता विवेक अम्बोले, विद्युत विभाग के उप अभियंता भूषण येरगुडे सहित भाजपा पदाधिकारी एवं नगर सेवक उपस्थित थे। निश्चितपणे जो आपला हा वार्ड आहे कोविड वार्ड, तिथे एसी तिथे बंद दिसत आहे। त्याच्या मागचं आणि तिथे जो व्हेंटिलेटरचा जो प्रश्न आहे, कारण की आता जी यवतमाळ अमरावतीला जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये परस्पर या ठिकाणी एक अतिशय विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण की तिथे ऑक्सिजनही आहे, तिथे बॅटरी आहे आणि तिथे उष्णतामान म्हणजे 24 तास व्हेंटिलेटर चालल्यामुळे उष्णतामान आहे। तर त्याला एक आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे, जे जर तिथे जर असं कोणत्या प्रकारचं फायर म्हणजे फॉर्म होत असेल तर तिथल्या तिथे ती फायर विझवण्याचं एक डिव्हाइस आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना ते म्हणेल की एकंदरच महाराष्ट्रातले जेवढे व्हेंटिलेटर्स किंवा हे आहे त्या युनिटमध्ये ते डिव्हाइस लावण्याची आवश्यकता आहे। दुसरं आता आम्ही जो शिशुबाळ आहे तिथे सुद्धा आहे। आता माझ्यासोबत PWDचे इलेक्ट्रिकल इंजिनियरही मी त्यांना सोबत घेऊन आले। आग लागण्याच्या ज्या प्रमुख घटना ज्या असतात त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे तो होते आणि हे जे युनिट आहे, जे उपकरण आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये 24 तास चालल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते। या दोन गोष्टीची आहे। प्रचंड स्वच्छतेचा इथे खूप मोठा अभाव आहे। यांची नुसतं सर्व्हिसेसचं नाव स्मार्ट सर्व्हिसेस आहे, परंतु यांचं काम मात्र स्मार्ट नाही आहे। त्याची एक थोडीशी दखल घेण्यासारखं या ठिकाणी दिसत आहे, कारण की ज्या स्वच्छतेकरता यांना डेप्यूट केलेलं आहे ते डेप्यूट काही होताना दिसत नाही। दुसरी गोष्ट, यांच्याकडे आता आज त्यांनी एक मनुष्यबळ बरोबर ठेवलं असं ते सांगतात, परंतु मी आता याच्याकडे मॉनिटर करणार आहे, कारण की जेवढं मनुष्यबळ डिप्लॉय केलेलं आहे तेवढं काही मनुष्यबळ या ठिकाणी राहत नाही। अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी या ठिकाणी येत असते। एक तिसरी गोष्ट, आता माझ्यासोबत डीन साहेब आहे की थॅलेसेमियाचा जो वार्ड आहे तिथे एक अस्वच्छता दिसून आली। ज्यांना त्या बेडशीट्स वगैरे ताबडतोब रोजच्या रोज बदलायला पाहिजे, त्या बदलवल्या गेलेल्या दिसत नाही आणि आलेल्या रुग्णांना ताबडतोब जे रक्त 1 तासाच्या 2 तासाच्या अंतराने लागायला पाहिजे। कदाचित रक्ताचा तर पुरवठा कमी असायला काही नसावा, कारण की आम्हीच आत्ताच 2-3 हजार बॉटल त्यांना दिलं। तर कधी जेव्हा केव्हा मेडिकल कॉलेजकडून आम्हाला रक्ताची मागणी होते, आमचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत असतात। त्याला सुद्धा नीट करण्याची आवश्यकता आहे।
आता त्यातली दोन गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक स्वच्छता आणि दुसरं या आग लागून जे भयंकर दुर्घटना होते, जीवितहानी होते, ही लागू नये याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा आमचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. त्यांना काही याच्यासाठी आता मी काही बघितलं, काही शिशु महिला या मुलांना बाळांना आपलं स्तनपान करतानाचा सुद्धा आहे. तर एक आपल्याकडे ह्युमन मिल्क बँक एक आवश्यक आहे. तर ह्युमन मिल्क बँक सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यासाठी जे काही मला प्रशासन आता जे बजेट देईल ताबडतोब ते ह्युमन मिल्क बँकसाठी त्याला पैसे ताबडतोब देऊन याच किती महिने लागतात त्याला ह्युमन मिल्क बँक चालू करायला जर आपण निधी दिला 4 ते 5 महिन्यामध्ये ती उद्याच मी त्यांना पैसे देतो माझ्या अकाउंटमधून, म्हणजे माझ्या निधीतले, आणि ह्युमन मिल्क बँक आपण या ठिकाणी ती स्थापित करायची आहे. कारण की काही शिशु असे असतात की ज्यांना आपण ते नेऊ शकत नाही. त्यांचं वजन, आता मी एक शिशु बघितला 490 ग्रॅम फक्त त्याचं वजन असलेला शिशु असते, तर त्याला त्याच्याच ठिकाणी जर आईचं दूध दिलं तर ते सुद्धा आवश्यक आहे.